आयो हा, चहा दे ना लवकर. देती रे. थोबाडा बंद करा. काही 4 हात दिले का मला देवानं? हा बाई, सगळ्या घराचं काम करा, हे करा. थांबा जरा, नुसतं बुकाळे पोर. आत्या मला देते की चहा घ्या. दुष्काळात ना आली जशी. धर प्या. अगं तुझा भरला डबरा लवकर तुला आली पटकी. तुझं लागलं जर हे काय चाय वय. हं? मग काय बाई, एवढा सोन्यासारखा तर चहा केलाय. हा चांगलं तर बनवलं. त्या साखरेचा तुटवडा पडला का त्या पावडरवर दरोडा पडला. हा तो असला चहा केलाय. सगळं माझ्या तोंडाची चव घालावलीस. अहो हाय काय तुमच्या जिभेला चव? नुसती कडूजार जीभ आहे तुमची. अय पोरांनो, चहा प्या तुम्ही आणि सांगा आजीला कसा फक्कड झालाय चहा. हम्म. हे छान केलाय चहा. घ्या, चांगला झालाय चहा तुमचं. म्हणजे लाली बरं झालं बाई आली. अगं मी काय म्हणत होते, सगळ्यांसाठी चहा टाक ना थोडासा. लाली काकी लय भूक लागली, प्लीज दे ना ग. लाली वहिनी, आईने लय भंगार चहा केलाय ग. ह्या चहा पिला ना माझा जीव जाईल. आणू का रट्टा? लाले, हा कुणासाठी डबा भरणं चाललंय? बाई, त्या जामकरनं अजून गोपाळला सोडलं नाही वाटतं. नाही सोडलं पाहिजे त्याला. त्याला चांगला आहे ना, चांगला चोपून काढला पाहिजे. चांगला सोल वाटला पाहिजे. म्हणजे त्याला आहे ना माणसात यायचं कळेल. ओ आत्या, बास्की किती बोलताय? एवढं नका बोलू बाई, लालीला राग यायचा. येऊ दे आला तर. मी नाही घाबरत तिला. ती बी तिकडे मुडद पाडला असेल तिने बी कोणाचं तरी. ओ आत्या बास्की, मी काय म्हणते लाली, हा म्हणजे आता असा रोजच डबा घेऊन जाणार का ग गोपाळसाठी जेलामध्ये? हा आता काय आदू करते का काय मला? केवढ्यानं पाय दिला पायावर. सॉरी आत्याबाई, ते तुम्ही सारखं सारखं मध्ये मध्ये करत होतात ना, म्हणून झालं. चहा तयार आहे, सगळ्यांना द्या आणि तुम्ही पण प्या. आय ग, दादा आज पण उशीर केलास ना? उशीर होत असेल तर घरी एक कॉल करून कळवायला काय होतं तुला? मी काळजी करत असते, त्याचं काय? दादा तुझ्यासाठी कपडे घ्यायचे होते रे, माझ्या पसंतीने. म्हणजे असं तू रुबाबदार दिसशील ना एकदम. आणि रात्रीचं बाहेर नको ना राहत जाऊ तू, मला भीती वाटते. जेवण बनवले, जेवून घे. सकाळपासून काही खाल्लं नसशील, भूक लागली असेल.
तुम्ही कशाला तुमच्या नवऱ्यासाठी आला असाल तर तुम्ही परत जा, मी तुमची काही मदत करू शकेन. नवऱ्यासाठी नाही, भावासाठी आले. म्हणजे तुमच्यासाठी डबा आणलाय मी. माग रंजना आत्यांनी मला त्रास दिला होता, तेव्हा मी तुमच्याकडे त्यांची तक्रार केली होती. तुम्ही म्हटला होता परत जर कोणी त्रास दिला तर मला सांगायचं. एका भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिलात, माझी काळजी घेतलीत. मग आता एका भावाला गरज असताना एक बहीण एवढं पण नाही करू शकत. तुम्हाला असं वाटत असेल ना माझं काम करून घेण्यासाठी मी हे सगळं बोलते, तसं वाटणं साहजिकच आहे. पण तुम्ही मग अशी पोलीस स्टेशन बाहेर जे बोललात ना ते कळतंय मला. तुमची काळजी कळते आणि हेही कळतंय आर्याताई नाही आहेत, त्यामुळे तुम्ही एकटे पडलायत. आणि म्हणून मला तुमची काळजी वाटली आणि मी डबा घेऊन आले. आणि तसंही आता आर्याताई जर परत आल्या आणि त्याने मला विचारलं मी नसताना माझ्या भावाची काळजी का नाही घेतली, असं उपाशी कसं ठेवलं, तर काय उत्तर देऊ मी? चला खाऊन घ्या. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना, भूक लागली असेल. काय जेवतोय ना? या जामकर साहेब जेवा. तुम्ही का करताय हे सगळं? तुम्हाला कोणी सांगितलं का हे असं वागायला? तुमच्या नवऱ्याला अटक केली मी तरी आणलाय मी डबा. यामागे माझी काहीतरी चाल असेल, प्लॅनिंग असेल. माझ्या नवऱ्याला तुम्ही एवढा त्रास दिलाय म्हटल्यावर तुमचा जीव बिव घ्यायचा माझा विचार असेल असं वाटत असेल ना तुम्हाला? पोलीस आहे तुम्ही, तुमचा लगेच कोणावर विश्वास नाही बसत, माहिती आहे मला. तुमचा विश्वास नसेल तर मी खाऊन दाखवू का? नाही, काही गरज नाही.